पुण्यातल्या पिंपरखेडचा परिसर हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातम्यांमध्ये झळकतोय तो इथल्या बिबट्यामुळे। इथली बिबट्यांची जी दहशत आहे ती इतकी आहे की गेल्या अनेक वर्षांपासून इथं जे बिबट्यांचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे। 2003 साली ह्या भागामध्ये बिबट्या दिसला तर त्याचं कौतुक वाटायचं, मात्र आता इथे जवळजवळ उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर भागामध्ये 2000 बिबटे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। आता माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही सगळी ऊसाची शेती आहे। या ऊसाच्या शेतीचं प्रमाण हे इथं वाढलं कारण घोड, भीमा या दोन नद्यांचं जे पात्र आहे त्यासोबत डिंबे धरणाचे कालवे याच्यामुळे इथे शेतीचं प्रमाण जे आहे ऊसाच्या ते अधिक वाढलेलं आहे आणि या ऊसाच्या शेतीत त्याला लपण्यासाठी जागा मिळाली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या बिबट्यांचं प्रमाण वाढत गेलं ते इतकं की आता या पिंपरखेड भागामध्ये जवळजवळ केवळ 20 ते 25 दिवसात 3 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। त्याच्यानंतर आत्ता अशी परिस्थिती आहे की इथे म्हणजे सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो नागरिकांना दहशतीच्या छायेखाली वावरावं लागतं। मात्र रोजची कामं जी आहे शेतीची ती तर करावी लागतात। मग ही शेतीची कामं करताना त्यांनी शेतीमध्ये बिबट्याने जर हल्ला केला तर त्यापासून वाचण्यासाठी एक जो असा पट्टा आहे, दादा हा कसला पट्टा आहे? हा कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा आहे। तो दुकानाने भेटू शकतो 100-150 रुपयापर्यंत। त्यामुळे आम्ही हे वापरू शकतो। आता काही विलाज नाही, काय भीतीचं वातावरण तेवढं झाली तर याला करायचं काय? रोज आम्हाला बिबट्या रोज भेटतोय। आता हा जो पट्टा आहे हा पहिला तुम्ही कुत्र्यासाठी तयार करून घेतला? हा कुत्र्यासाठी केलता ना आपण। कुत्रा धरल्यामुळे आम्हाला तो कुत्रा बचावलं ना त्या गळ्यातल्या पट्ट्यामुळे। त्यामुळे आम्हाला वाटतं माणसाने सुद्धा घालू शकतो, त्यामुळे माणूस सुद्धा वाचू शकतो। तो गळ्यावर हल्ला करतो ना वाघ। त्याच्यामुळे त्यांनी ही जी शक्कल लढवली ती याच्यासाठी की साधारणतः बिबट्याने जर हल्ला केला तर गळ्याच्या भोवती पहिला तो वार करतो, बरोबर? हा गळ्यावर वार करतो, मग बाकी ठिकाणी धरलं तर वाचतो माणूस, पण गळ्यावर वार केल्यावर माणूस वाचू शकत नाही। एवढं आपलं माणसाने आम्हाला वाटलं आपण वाचायसाठी हेच प्रयत्न केले पाहिजे। निश्चितच म्हणजे गरज ही शोधाची जननी असते आणि त्याच्यामधून हा सगळा शोध लागलाय। काय सांगाल, हे पट्टे कशामुळे तुम्ही घातलेत, कशा पद्धतीने याच्यापासून बचाव होतोय तुमचा? सध्या बिबट्याचे प्रमाण खूप झाले आहे आणि आम्हाला शेतामध्ये काम करायला लागतं। भीती तर लय वाटते, काम केल्याशिवाय पर्याय नाही। शेतकरी जीवनाला शेतकरी माणसाला शक्यतो वाकून काम करायला लागतं। बिबट्या मानेवरती हल्ला करतो आणि मान वाचली तर माणूस वाचू शकतो। कुत्र्याचा जीव पट्ट्यामुळे वाचला, आमच्या पण मनामध्ये आले आपण जर बेल्ट घातला, असा पट्टा घातला तर आमचा पण जीव वाचल, म्हणून आम्ही पट्टा घालून काम करतो शेतामध्ये। याच्यामध्ये आता हे तुम्हाला जड वाटत नाही का, म्हणजे अवघड वाटत नाही? अहो जड वाटलं तरी पण काम तर केलं पाहिजे, पर्याय नाही। शेतकरी जीवन आहे आमचं, शेतातच काम करायला लागतं, शक्यतो वाकून काम करायला लागतं। गाड्यातलं जड वाटण्यापेक्षा जीव हा जीव महत्वाचा आहे ना। जड झालं तरी चालेल पण जीव महत्वाचा आहे, म्हणून आम्ही बेल्ट घालतो। बिबट्याची दहशत कशी आहे? भरपूर जीव मुठीत धरून काम करायला लागतं। घराच्या बाहेर निघायचं म्हणजे तर जीव अक्षरशः मुठीत धरून काम करायला लागतं, पण विलाज नाही। शेतकरी माणसाला घरात बसून कोण काही पैसे देणारे खायला? इथं बिबट्यांचं प्रमाण किती? भरपूर आहे। पिंपरखेड मध्येच 1000 बिबटे असू शकतील। बापरे, म्हणजे हे जे पट्टे आहेत ते भीतीमुळे तुम्हाला घालायला लागले? हो खूप आहे भीती, म्हणजे भीती अशी ना, मी आराम फोडली कांद्याची। मी एकटीच पुढे आले तर पर्याय नाही ना। आता समजा एकटी भरू शकते, गडी माणूस आम्ही दोघं नवरा बायको, समजा एक जण नाही माझ्या सोबत, मी कांदा भरायला आले, मग आता हे पट्टा घालीन, मग एकटी बसू शकते। मी मांडी घातली समजा किंवा पायावर बसले तर मागून हल्ला केला तर काय करायचं, म्हणून हे पट्टा घातलाय, मग कांदे भरू शकतो। याच्या ही मी घातलं, हे सगळ्यांनीच पर्याय शोधायचा। केवळ आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या परिसरात पिंपरखेड मध्ये खूप बिबटे आहेत, मग आपण हे काम केल्याशिवाय ना, हे पट्ट्याचं हे पट्ट्या घालायचा आणि मगच काम करायचं। त्याने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे नियोजन करायचं, तरच शेतात जायचं, आरणीपाशी जायचं, गवत कापाय जायचं, तरच जायचं, नाही तर जायचं नाही। आपल्याला खूप भीती आहे, एखादा माणूस गवत कापाय गेलं ते जर तिकडे हल्ला केला तर आपण म्हणून गेलाय माणूस, तो येईल घरी गवताची कवळी घेऊन, ही गॅरंटी घेऊ शकायची नाही। यांनी पट्टाच घालायचा, प्रत्येकाने पट्टा घालायचा, ही माझं मत आहे। सगळ्यांनी पट्टा घालायचा। याच्यामुळे मात्र तुम्ही चांगल्या चर्चेत आला, संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाला। अहो ही गरज आहे ना, शेतकऱ्यांनी ही गरज आहे। माझं म्हणणं आहे चर्चेला काही चर्चेचा प्रश्नच नाही इथं, फक्त हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांनी नियोजन करावं। जे खोलीत बसते, बंगल्यात बसते, त्याला गेटच्या बाहेर यायचं नाही ना, त्यांनी नाही घातलं तरी चालेल, पण आम्हाला शेतकऱ्यांना गरज आहे ना याची। पाणी भरायचंय, वाकून गवत कापायचंय, पाणी तर खोऱ्याने आपल्याला बारं उकरायचंय, ते वाकूनच उकरायचंय ना, ते बारं बसल कसं?
मग ही वाकून काम करण्याची शक्ती, समजा आता उभ्याने काम करायचं ना, याला नाही घातला तरी चालेल, आपण आजूबाजूनी मान वळू शकतो, वाघ बघू शकतो. हे आज आमचा विचार आहे हा. आम्ही तर मी तर कांदा भरायला आलेच होते, हे भरायची नियोजन आहे. मी बसून काम करू शकते, मागं बघू शकते का, गमिल्यात लक्ष देऊनच कांदा भरू शकते. कचरा जाईल, सडक कांदा जातील. शेतकऱ्याने नियोजन केल्याशिवाय त्यालाही भाव नाही एकत. कसे तरी भरीते मी, मला तर टेन्शन आलंय कांदा भरू कसं. ऊस इथं माझ्या शेताजवळ, ऊसाच्या कडेला कसा कांदा भरायचा हा प्रश्न आहे. आज हल्ला करू शकतो शेताच्या कडेला. एकीकडे आसमानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत हा शेतकरी खरं तर ही शेती करत असतो, त्याच्यात हे बिबट्याचं संकट गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये हे जे संकट वाढलंय त्याच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. काय परिस्थिती आहे आता इथं, जे काही आता आपण पाहतोय, बिबट्याची दहशत किती आहे? मसले भरपूर आहेत, फार किती काय पण आहे. सकाळी 5:30 वाजता एक पाहिला, बाहेर निघायचं म्हणजे जीव मुठीत धरूनच निघायचं. घराच्या बाहेर निघायचं म्हणलं तरी जीव मुठीतच धरायचा. किती काय भीती वाटते, मस्त भीती वाटते, पण बाहेर आल्याशिवाय पर्यायच नाही ना. काय पर्याय दुसरा? काम तर करायला हवं. मात्र तुम्ही गेले कित्येक वर्ष पाहताय, पूर्वी बिबट्याची एवढी भीती होती का? पूर्वी काय परिस्थिती नव्हती, एवढी भीती नव्हती ना. आता या 4-2 वर्षातच झाले तेवढी. पहिले नव्हते, पहिले एकटे रात्रीचे पाणी भरायचे माणसं. आता दिवसाच भीती वाटते, तर रात्रीचे काय भरणार आहेत? बिबट्यांचं प्रमाण हे आता अलीकडे वाढलं. हा, 4-6 वर्षात, या 2 वर्षात जास्तच वाढली म्हणायची, लईच झालीत. आता ह्या बिबट्यांच्या बाबतीत सरकारने काही योजना आखल्या, म्हणजे त्यांची नसबंदी करावी, त्यांना लांब नेऊन सोडावं, पण इथं वन खातं खरंच त्या पद्धतीने काम करते. त्यांचं काम करण्याचं काम चालूच आहे, तरी पण वाघ दिसतोयच ना. आम्ही प्रत्यक्ष वाघ बघितलाय म्हणून वन विभागावाल्यांना आम्ही सांगितलं. आम्ही इथे ना म्हणजे 6:30 वाजता वाघ बघितलाय, त्यांनाच आम्ही सांगितलं, तेव्हा त्यांनी आमच्या पाटाला येऊन ड्रोन लावले, तर त्यांना खरोखरच बघायला भेटलं. म्हणजे आम्ही खोटी बातमी नाही पाठवती, खोटं बोलायचं आम्हाला भीती वाटते, म्हणूनच आम्ही खरं सांगतोय ना वन विभागावाल्यांना का वाघ बघितलं जीव जातात. जीव जायचंय म्हणजे आम्हाला असं वाटतंय 3 जीव गेलेत, त्याच्या पलीकडे जीव जावा नाही म्हणून आम्ही ही पट्ट्याची तरी ही डोकं लढवलंच, पण जाऊ नये जीव. आमची पार हात जोडून विनंती, पार पाया पडायचं राहिले वन विभागावाल्यांना सुद्धा का हे काहीतरी करा, पण हे बिबटे जाऊ द्या आमच्यापासून. आम्हाला लय खूप भीती वाटते, काम करण्याची इच्छाच नाही राहिली, आम्हाला जगायची पण इच्छा. असं वाटतंय आता आम्ही जातो का काय. अगदी प्रत्येक दिवस जो उगवतो ना, तो काहीतरी भीती घेऊन उगवतो, कारण रोज जे हल्ले होतात त्याच्यामुळे इथले नागरिक त्रस्त आहेत. काय परिस्थिती आज आपल्यावर? इथं लय बेकार परिस्थिती मग सगळीकडे घाबराट पसरलेला आहे. कुठं असं पाणी भरायचं म्हणलं अशी भीती वाटते, पाणी भरायला जावं का नाही असं वाटतंय. लहान मुलांचे जास्त जीव जात आहेत त्याच्यामध्ये. हा ना, ते लहान मुलाचं ते पिसाळलेला बिबट्या आहे ना, सगळी काय असा फिरवतो तो, असा इकडे तिकडे असा दिसतो जाताना आम्हाला असा पाटाने. तुम्ही असे किती वेळा बिबटे बघितलेत कुठे कुठे? ह्या रोडच आहे, रोज रात्री ना याच रोड येतो, इथून आरणीपासून आता खाली जातो, रोज जातो, रोज तुम्ही रोज बिबटे पाहता? रोज बिबट्या बघतो. साधारणतः वेळ सकाळ संध्याकाळ रात्रीचं रातच्या सुमारास. म्हणजे ही जी परिस्थिती आहे आपण पाहतोय ती अत्यंत जीवघेणी अशी परिस्थिती या भागामध्ये तयार झालेली आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांनी आता ही अनोखी शक्कल लढवलेली आहे की सुरुवातीला कुत्र्याला हा पट्टा बांधला जात होता, ज्याच्यामुळे आपला कुत्र्याचा जो जीव आहे तो वाचू शकतो. खरं तर जो धनगरी वाडे आहेत, धनगरांसोबत जे काही कुत्रे होते त्यांच्याही बाबतीत त्यांनी अशा पद्धतीची शक्कल लढवली होती. त्याच्यानंतर इथल्या नागरिकांनी देखील आपल्या पाळीव कुत्र्यांच्या गळ्याभोवती हे पट्टे वापरले. बहुधा मला तरी जी काही माहिती मिळते स्थानिकांकडून त्यानुसार आता वाड्या वस्त्यांवर सुद्धा कुत्रे कमी राहिलेत आणि बिबटे जास्त झाले आहेत अशी परिस्थिती आहे. आणि अशा वातावरणामध्ये ज्या दहशतीखाली नागरिक वावरत आहेत त्या पद्धतीने त्यांनी ही जी शक्कल लढवलेली आहे, अशी शक्कल आता शेतकरी ठिकठिकाणी लढवत आहेत. मात्र आमचा जीव वाचवा अशी देखील कुठेतरी जी काही आर्त हाक आहे ती शासनाला हे नागरिक करतायत. त्यांची आर्त हाक ही शासनापर्यंत पोहोचणं आता गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.